नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना पैसे कधी मिळणार हे तुम्हाला माहिती नाही आहे, तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहेत। ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत। या संदर्भात कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। चला मग बघूया। राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल विकास सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष 2024-25 साठी लागू आहे। शासन निर्णयात काय म्हटलेले आहे ते आपण बघूया। शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड, जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या 31 जानेवारी 2022 च्या 2020/प्रक्र 131 कार्य 2 या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा। सदर मान्यता केवळ सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच राहील। ऑगस्टमध्ये अर्ज करण्याचा पैसे कधी मिळणार? तर महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये देण्यात आले आहेत। ऑगस्टमध्ये अर्ज झालेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3000 रुपये दिले जाणार आहेत। याबाबतचा सविस्तर कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं। दरम्यान राज्य सरकारचं ज्या कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवलं होतं। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र।